प्रत्यक्षात तुम्ही बंदूक मागे घेऊन उभे आहात, त्याबद्दल काय म्हणतो? हायर केलं त्यांनी काम नको करायला. बरोबर नाही, तुम्ही बंदूक पकडलेली आहे. मग बरोबर आहे, तो काम करत नाही बरोबर, म्हणून मला त्याला दोनदा लागतो की नाही तर तुझ्या ऐवजी मीच तुला मारेन. त्याला काम दिलेलं आहे ना कुणाला तरी मारायचं. ते कुणाला ते टीजरमध्ये पाहिलं आहे तुम्ही. आणि ते जर करत नसेल तो तर त्याला मारण्याखेरीज काही पर्याय आहे का माझ्याकडे? त्यासाठी कारण आतली बातमी फुटायला नाही तर. सर, आतली बातमी कुठली चित्रपटाचं नाव आहे, एकमेकांबद्दलचं एखादं रहस्य जर काय फोडायचं असेल जे तुम्हाला माहिती असेल गमतीदार, ती कुठली असेल बातमी? आतली बातमी फोडायची? फोडायची बातमी कुठली आहे? येस. नाही, चित्रपटाची नाही. तुम्ही एकमेकांना ओळखता, खूप वर्ष झालं, तर एखादं रहस्य त्यांच्याबद्दलची अशी कॉमेडी गोष्ट किंवा बातमी जी आज तुम्ही सांगू शकाल फोडाय. ती अपेक्षा नसताना काहीतरी करून दाखवतो. मॅम, तुम्ही एखादी बातमी जर यांच्याबद्दल एखादं रहस्य सांगायचं असेल सरांबद्दलचं, मला माहित असायला पाहिजे ना की हे रहस्य आहे. काही गोष्ट किंवा आहे एखादी ना, माझं बातमी. रहस्य किती गुप्त असतं. त्याची रहस्य इतकी गुप्त आहेत की कोणालाच माहिती नाही. ओपन माणूस आहे. असताना तुमच्या क्लिनिकमध्ये असं कधी कॅरेक्टर आलं होतं त्यांची अशी होती आणि त्याच्यावर तुम्ही उपचार केले, म्हणजे हे कॅरेक्टर करताना तुम्हाला त्याची हेल्प झाली? म्हणजे गुन्हेगारी वृत्ती असलेले लोक असतात, त्याला पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स म्हणतात. सोशिओपॅथ, सायकोपॅथ अशी लोक येतात. विशेषतः ससून हॉस्पिटलमध्ये मी काम करत होतो, त्यामुळे आम्हाला जेलमधनं रेफरन्सेस यायचे. त्यामुळे अशा तऱ्हेचे पेशंट यायचे. सो म्हणजे ह्या लोकांना भेटून किंवा यांना ट्रीट करून तुम्हाला ह्या कॅरेक्टरसाठी काही फायदा झाला? काय असं आपण खातो रोज, आता आज खाल्ल्यावर उद्या कसं झालं ते बघत नाही. कारण सातत्याने तुम्ही हेल्दी डाएट नीट घेतलात, व्यायाम केला, तर मग एक दिवशी तुमच्या लक्षात येतं की सगळं चांगलं झालं. तसं अनेक लोक आपण बघत असतो आणि कळत नकळत त्या आपल्यावर परिणाम होत असतो. म्हणजे तो आपल्या जाणीवेच्या पातळीवर होतोच असं नाही, नेणीवेच्या पातळीवर खूप फरक होतो. नाही तर तू समजा चालत गेलास आणि त्यात काहीतरी मला तिथे गमतीशीर आहे तर मी तुझ्या मागोमाग तसं चालायचा प्रयत्न करतो. ते प्रयत्न करणं हे नेणीवेच्या पातळीवर जितकं जास्त होतं तितकं तुम्हाला योग्य ती संधी आली तर तुम्ही करून टाकू शकता असं मला वाटतं. हे ती शिकणे हे मी हिच्याकडनं शिकलो. थँक्यू.